क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा सफारी वाहनातून गोवंशाची तस्करी, लाखो रुपयांचा मुद्देमाल अभोणा पोलिसांच्या ताब्यात, वाहन चालक फरार। कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील मोहपाडा ते हडतबर्डा मार्गावर गिरणा नदी पुलाजवळ टाटा सफारी वाहनातून गोवंशांची बेकायदा वाहतूक होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अभोणा पोलिसांनी 4 गोवंशांसह सुमारे 4,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालक फरार झालाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास मोहपाडा ते हडतबर्डा मार्गावरील गिरणा नदी पुलाजवळ टाटा सफारी क्रमांक MH14BX 5756 या वाहनातून 2 गाई व 2 गोऱ्हे विनापरवाना निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती। जनावरांचे पाय बांधून त्यांना इजा होईल अशा अमानुष पद्धतीने ही वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले। याबाबतची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांची चाहूल लागताच वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला, मात्र पोलिसांनी वाहनासह 4ही गोवंश ताब्यात घेतले। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 1/2026 नुसार भारतीय प्राणी संरक्षण अधिनियम 1960 चे कलम 11 तसेच महाराष्ट्र गोवंश संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5B सह 9 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाईत पोलीस कर्मचारी चौधरी, महाले, पवार, भोये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास अभोणा पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोणा, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।